हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आपण आज बनवणार आहोत घोळची भाजी. आमच्याकडे याला घोळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, ही घोळची भाजी स्वच्छ निवडून वगैरे घेतली आहे. निवडून म्हणजे काय, याला मुळा असतात बारीक बारीक, त्या काढायच्या असतात आणि बारीक कापून घ्यायची असते ही भाजी. आणि ही भाजी थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायची असते. थंड पाण्यामध्ये धुवायला टाकायची असते, कारण धुवून भाजली तरी भाजी चिकट आणि अशी तिची चव पण अशी वेगळीच लागते. त्यामुळे आणि त्याच थंड पाण्यामध्ये ही भाजी टाकली आहे मी, आणि त्याच पाण्यामध्ये मसुरीची थोडीशी डाळ टाकली आहे मी. आता हे बघा, फोडणीला थोडंसं 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा लसणाची पेस्ट आणि 1 बारीक चिरलेला कांदा मी टाकला आहे. आणि चवीनुसार त्याच्यात मीठ आणि लाल तिखट, थोडीशी हळद घातली आहे मी. आणि याच्यामध्ये आता ती भाजी घालून आपण छान परतणार आहोत. 1 मिनटात बघा, ही डाळ पण धुवून झाली आणि भाजी पण धुवून निघाली. तर हे बघा, असं छान व्यवस्थित परतून घ्यायची भाजी. चवीला अप्रतिम लागते आणि भाकरी असेल याच्यासोबत तर अजूनच छान. या दिवसात थंड असते ही पोटाला भाजी, आणि खूप ह्याच्यामध्ये मिनरल्स असतात. हे बघा, हे स्वतः पाणी त्या भाजीचं सुटतं आहे. आपण त्यात थोडंसुद्धा पाणी ॲड केलेलं नाही आहे. आणि मग ह्या पाण्यावरच ती जी मसूरची आपण कच्ची डाळ त्यात घातली होती ना भाजी धुताना, ती वाफून निघते. ही बघा अशी. आणि ह्या भाजीला झाकण द्यायचं नाही आहे, ही अशीच उघड्या ह्याच्यावरच शिजून छान होते भाजी. झाकण दिलं की खूप पाणी सुटते आणि मग ते पाणी आटवता भाजीची चव बिघडून जाते. आणि हे बघा, असं हे तयार आहे आपली भाजी. भाकरीसोबत अप्रतिम लागते, चवीला खूप छान लागते आणि सोपी आणि सिंपल पद्धत आहे. हे बघा, अशी आपली भाजी तयार आहे. कशी वाटली भाजी? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.